शिष्य होते ते ऐकत होते. शबरी जातीनं भिली ना. ज्या लोकांना जातीचा पुडका आहे त्यांच्यासाठी आवर्जून सांगायला आवडेल, लक्षपूर्वक ऐका. काही लोक जातीला लय भारी भरतात. जातीला किंमत नाही दादा, कारण आमच्या तुकोबाराई सांगतात एका भंगामध्ये, हो, जातीनं जर ब्राह्मण असेल आणि तो अभक्त असेल तर त्याच्या जातीला काय पेटवायचं नाही. या माझे तुकोबाराय सांगतात, अभक्त ब्राह्मण जडो त्याचे तोंड काय, त्याची रांड प्रसवली. विठ्ठल विठ्ठल. ब्राह्मणा आणि जरा भक्त असेल तर माझे तुकोबाराय शिवी घालतात. हे मी नाही सांगत, तुकोबारायांचं प्रमाण सांगितलं. जातीला किंमत नाही या, पण काही लोकांना घमंड असते जातीची. आणि जातीची ज्यांना ज्यांना घमंड असते का त्यांची सगळ्यांची जिरवली महादेवानं. जिराय का नाही? हा, बराच लोक सांगत आमले का त्याच नागरनं पाणी चालत नाही भाऊ, आम्ही त्याच ना वट्टा चढतात नाही भाऊ. हा, त्याच नागरनं पाणी चालत नाही. पोऱ्यात शोधो 30 वरीच नाव घ्या, बायकोच भेटे नाही तताईन करलंय ना. का हो आप्पा तुमले त्याच ना करणं चाले नाही. आई बहीण ते हात बुचकाईन रांधी ते मग कसं काय करा ना. शेलगो द्या हो महाराज, ते मोठला मग वही राह ना. मग तुला तर वय काय रोग लाग जायला होता. जिरवली का नाही महादेवानं? तसं मातंग ऋषींचे जे शिष्य होते, काही साधू असे होते की भाई ही भिल्लेनीची मुलगी आहे, भिल्ल समाजाची मुलगी आहे आणि ही तर फिरलेली आहे, म्हणजे ही भूमी अपवित्र झालेली आहे. मग आपल्याला शुद्ध व्हावं लागेल. मग ते तीर्थक्षेत्रावर स्नान करावं लागेल. ज्या ठिकाणी स्नान करत होते रोज त्या ठिकाणी स्नानासाठी गेले. आता स्नान करायचं ज्या पाण्यानं, त्या पाण्याचं रक्त झालेलं होतं. ते साधू घाबरले आणि सैरावैरा गुरुजींकडे धावत आले माऊली बाबा. आणि मातंग ऋषींना सांगितलं, गुरुजी जिस पानी में हम रोज नहाते थे ना, उस पानी का तो खून बन गया गुरुजी, फिर हम नहाए कहाँ से. गुरुजींनी सांगितलं, अरे तुम्ही जिचा अपमान करून गेलात ना, ती काय साधारण बाई नाही, ती राम भक्त आहे. आणि भक्ताचा अपमान केल्याच्या नंतर तुम्ही साधू असाल तरी भोगावं लागतंय. विठ्ठल विठ्ठल. गुरुजींनी सांगितलं, जर त्या रक्ताचं पाणी करायचं असेल तर पर्यायी व्यवस्था. म्हणे काय? ज्या भक्ताचा, ज्या शबरी मातेचा तुम्ही अपमान केलाय तिचं पाय धुवा आणि तिचं पायाचं तीर्थ त्या रक्तात सोडा. त्या रक्ताचं पाणी झाल्याशिवाय राहणार नाही. ही भक्ताची ताकद आहे, ही भक्तीची ताकद आहे. मातंग ऋषींची सेवा करायला लागली. मातंग ऋषींना गुरु केलं. आता मातंग ऋषींची जायची वेळ झालेली. शबरी आईला सांगितलं, बेटा शबरी अब मुझे जाना पडेगा. गुरुजी कहा जा रहे हो? गुरुजींनी सांगितलं, बेटा शेवटचा संदेश आहे, मला निघावं लागणार आहे. शबरी आई सांगते, गुरुजी एवढ्या अरण्यामध्ये मी तुमच्या भरोशावर राहत होती, तुम्ही मला सोडून चाललात म्हणल्यावर मी एवढ्या अरण्यामध्ये एकटी कशी राहू? गुरुजींनी सांगितलं, बेटा तू माझ्या भक्तीमध्ये एवढी खरी ठरलेली आहे ना, तुला माझा शब्द या अरण्यामध्ये कोणी परपुरुष येणार नाही. जो पण येईल तो ब्रह्मांडाचा धनीच येईल. जो पण येईल तो ब्रह्मांडाचा धनी तुला भेटायला येईल. महाराज काय भक्ती असन त्या माईची, बरोबर आहे का नाही? हो, जातनी बिल्ली नव्हती, देव भेटालून त्या बहिणीजवन. हो, आणि त्या गुण शबरी माताना आज बी आदिवासी लोकेसमा सापडतस. कोणता गुण साहेब? माऊली बाबा, नम्रता. काही आदिवासीच ना तुमले सांगस मी, काही का बरं 100% सांगस. आदिवासीच ना लग्नेस मा एखादी नवरदेवनी मायले रुसताना तर केले का बहिणीसून तुम्ही? हा, नवरीन मायले जिथला अधिकार तिथला नवरदेवून मायले बी अधिकार. काही संबंध नाही, राग नाही रुसवा नाही, बरोबर आहे का नाही? एखादी बाई अशी ऋषीन उभी म्हणा पाय पडणी नाही असं धक्का का बहिणीसून? हा, तुम्ही स्वतःले चांगली जात ना म्हणणारा. एखादी नवीन सूनबाईल माहीत नाही राज गेली आली मग कोणती जेठानीची आहे, कोणती देराणी आहे, कोणती सासूची काय ननंदचे. एखादी बाई जर पाय पडता ते उभ्या व्याजा राहते त्या मावल्या गचड पचड कधी उभ्या राहते का, लाईन मा राहते का? हा, हो, येडीना कपडा घालेल नाही का कधी उभ्या राहते त्या. आता ती नवीन येणारी पोरगी पाय पडता एखादी बाईना पाय पडणार आहेच घ्या. आता तिला माहीत नाही शे. मग एखादी जेठानी म्हणा की सासू सांगत, बहीण बड्यास ना बड्या बहीस ना पाय पडली ती मागे ना तुझी दाखली सासू आहे ती नाही पाय पडले बहीण. माय पोर जर पाय पडायला घेत पाय पडले देऊ ना, काही बाया 150 ना राहते. नको माय
मना नको पडू ते चिकनीस ना पड ओ बाप का ब तू ना मागे पाय पडा मा तू उपडी जाशी तू लक वाजवी जाईन मरीच जाशी तू आते कितला वायबार धंदा शे अहो नुसतं चहा ना ट्रे का असा फिरावतात नाही चहा ना ट्रे फिरावता जर एखादी बहीण हात पूर्णाने ना फिर येऊन आणि एखादा सांगा ती बाई मागे राहते बहीण तर लय जाय गई ना नको माय माल नको घर गण पिरास मी आमले माहिती आहे तू घर चहा गाई डोकं धोस पण आटे मानपान मा पिले ना काकू कितला वायबार धंदा शे अहो नुसतं मागे कप उचला माफी मरीच जावाय का अगो तेवढं बरं आहे तुम्हाला रोजाना बाया चांगल्या शेती अगो या बायाने करते बिचारा तशा नाही ना बहिणी जो तुम्ही समजदार येते हो आई तुम नवय ना माणसेसले बी सांगत आदिवासीस मा आदिवासीन लगीन मा एखादा जवाई ऋषीशनी बसेले बा असं देखा का तुम्ही अजिबात नाही जवाई त्याच ना पत्रवाया आवडतस काय मान सन्मान नाही अपेक्षा नाही आणि जीवन असंच जगानं आपला इथला 150 राहतं ना थोडाफार शिकेल राहतं लग्न आपल्यानंतर पंगत बसेले लोके जी राहणार तेव्हा पंगत मग गरगरात फिरायला सासरा विचारस का जो आहे बापू तुम्ही जेवणात नाही मला कोणी विचारलंच नाही का बा तू ना फुटीन पाटा बांधा घ्या या लोके काय राहणार तू का रे बुक्या बुक्या वातळा वय जाशी तू चेंद्र आहे कितला वायबार धंदा शे अहो हा महाराज जगता येत नाही लोकांना जगता येत नाही हो हो काही गोष्टी शिकासारख्या राहतीस त्यासन्या आदिवासीस मा सांगे जाऊ एक बी आदिवासीसनी मना पोऱ्यानं लगीन एखादा आमना जातवाला मोडो बा असं कोण शेका कोणा का पोऱ्यानं लगीन राहा ना बडा जण नाचतच त्या हात तरी वडान गरज नाही त्यासले कोणा का पोऱ्यानं लगीन राहा ना फक्त नाचाना आनंद लेतच आपला नाचाना आनंद ते चुला मागाल द्या पण त्या लोके नाचता वट्टावर बडी बडी बोटे चोय माय ना झालं सासभर जमीन नाही तरी उपाट दिनी यानी बाई मापा 8 बिघा बागायते तरी पोऱ्याला बेटी राहिनी कोटीन उपाडी साली यानी म्हणजे लोकेशनी मानसिकता स्वतःना दुखमा दुखी नाही इथला दुसरा ना सुखमा दुखी येत लोक हो आता 3 एक वर्ष पहिले आमनाकडे पाणी कमी पडना काका पाणी कमी पडना मी असा सहज गली मारावून मार राहीन तू एक उंच ओटाना घर होतं एक बाबा बसेल होता असं तोंड उतारी बसेल होता म्हणा आजला वयना म्हातारा म्हणतं का हो बाबा इथला तोंड उतारी बसेलेत काय नाराजगी आहे म्हणतं काय नाही हो शिलगाव महाराज म्हणतो वय ना काय पाणी नाही हो बोलतं फसाड यंदा येरीसले पाणी नाही म्हणतं तुम ना येरीसले पाणी नाही असं नाही आपला पुरा परिसर मा येरीसले पाणी नाही शे विषय तो नाही हो महाराज आपली येरले पाणी नाही त्यांनी खंत नाही म्हणे आपले म्हणतं मग मनी येरले पाणी नाही त्यांना काहीच वाटत नाही म्हणे माले पण बाजूवाला नाही आटी राहिली नाही साली म्हणे मला सांगा कितला नीच धंदा आहे म्हणजे स्वतःनी येरमा थेंबर पाणी नाही त्यांना खेद नाही त्याले पण दुसराने आटी राहिनी नाही ते दुःख लागत ना सांगा अहो सुखी जीवन जगी का हा अरे दुसऱ्याच्या आनंदात आनंद माना महाराज कारण तुम्हाला काही लोकांना बरं का माझ्या कीर्तनातून मी देव कमी सांगतो जगायची पद्धतच जास्त सांगतो हा कारण पहिली पास होय ना तर दुसरी तिसरी चौथी पाचवी नाही का मग 10वी लगून पण पहिली मात जर कधी गुती गवते मग दुसरी नको वाटाय पटी म्हणजे जोपर्यंत जगता येत नाही आपण माणूस बनीने येले ते माणूस बनीन जगता येईल तर भगवंतपर्यंत पोहोचता येईल आपण तिकाले माणच्या सारखात वागी जनावर सारखाच राहिलो होता अजून विठ्ठल विठ्ठल हा मला आता थोडा टाइम समजा नाही जमले आडे बसेल होते म्हणा आदिवासी बांधव कारण त्या बिचारा बोलता भूषण मग तारीख दिले पुऱ्याले हा ते साखरीकडे गाव आहे ना फास पार दे लोकेशन त्याचं नाव दिलं आहे मला ऐकेलोय तुम्ही क्लिप ऐकेलोय ती त्या बी लोक इथला दिलदार ना माऊली बाबा जातीला किंमत नाही हो माणसात इन्सानियत असली पाहिजे प्रेम असलं पाहिजे इथला साधा लोक आहे ना तिकडे तो भाग आणि आपला सर्वच भाग माऊली परिवार आहे कृष्णा माऊलीना बराच शिष्य आहे तिकडे बरोबर आहे ना हो त्या माऊलीले गुरु करेले त्या लोकेशने कृष्णा माऊलीने त्यासले गुरु करेले इतकं प्रेम गुरुवर पण भाषाच तशी त्यासनी माऊलीले जरी सांगत ना तरी आज सांगत ए माऊली चाल रे आमनागर चाल रे चालत त्यांना मायनं ते कवेना मनमाशे रे तुले लई जावा ना आदर आहे गुरूंबद्दल पण भाषाच तशी माऊली बाबा आणि नेमकं त्याच ना गावात ते कीर्तनकार महाराज मरी घेतात ताजुद्दीन बाबा
बाबा मरणात दसवाना कीर्तन म्हणवतं. आता कीर्तन त्यासले आवडणं, त्यासनी प्रथा अशी, जर गावमा कीर्तन करील नशे तर गावमा पहिले मीटिंग बरस. मग ते दसवाना जरी कीर्तन असेल तरी गावमा पहिले रात्री मीटिंग भरावतोस. त्या मीटिंगमा बाया माणसे बड गाव जमावस आणि अख्खा गावमा ज्या कीर्तनकारनं जास्त नाव काढ त्या कीर्तनकारले तारीख देत असते. अशी पद्धत यावी बाबा समाधान बाबा. नेमकं त्याशी रात्री मीटिंग होईनी, त्यासले म्हणा नाव माहीत नाही, एकच कीर्तन व्हायला होतं. त्यासनी चर्चा फुल होई जायला होती. तडे ना एक महाराज आहेत, त्यासनं मला फोन होणार म्हणे, हे महाराज म्हणतं काय ते आमना गावले कीर्तनले ये रे तू. म्हणतो हो म्हणा बा, ये रे तू. म्हणता चांगला कुंदा माती रे बाबा. मग त्या महाराजना भाव म्हणजे मला माहिती होतं त्या लोके खूप दिलदार राहतस, मनना इतका साफसुथरा राहतस, अंतकरण पायी प्रेम करतस. पुरा गावमा 99% माडकरी आहेत. त्या फाशेपारदी लोक आहेत पण 99% माडकरी आहेत. त्या बाबांना मला सांग म्हणे, महाराज अरे आमना गावमा मीटिंग भरेल शे बठ्या बाया सांगरा ना त्यान मायना साला त्या भुऱ्याला बोलावा रे साला. ते सांगच बी मस्त नाचच बी मस्त साला. ते म्हणतं भाऊ तारीख देऊ नको रे, पण इथला कुमचाड नको रे आप्पा. जातीपातीला महत्व नाही महाराज, तुमचं अंतकरण किती शुद्ध आहे त्याच्यावर तुमचं वागणूक ठरवते तुम्ही कसे आहात, नाही का. मग आदिवासी लोक जर लगीन बी राही ना आडे बसेलेत म्हणे, आदिवासी माया बसेल होते. आता ते त्या लगीनमा सुद्धा गाणं म्हणतेस ना, काय गाणं राहतच देवनाच गाणं होते आज. मग हां आता गाणं म्हणते 3-4 वर्ष पहिले म्हणू माऊली बाबा. हा ते कोणी बिचारा हिरोनी काढली ना, ते पुरं फुल मार्केटमा चाल राही ना ते गाणं. ते हां म्हणे आदिवासी माया पहिले. आता बरं आहे वातावरण चांगलं होई. पहिले ऊस तोडायला जायला राहत आणि पहिला पाणी पडे तर लग्ने राहत. त्यास ना पहिला पाणी पडे तर लग्ने राहत आणि गावमा येत त्या 4 महिना 8 महिन्यानंतर गावमा येणार आहे. येणारले भेटेत इथला जीवाडा इतकं प्रेम राहे. बाप 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 लगीन मा ती नवी साडी नेसेल राहे. त्यांना मारुती राहायला नैवेद्य देवाले त्या उडीदना पापड कुरडा आणि त्या टोपलामा भरेल. आणि पहिला पाण्यानं वादळ बी पहिले बोलता सुटेत. ते पहिला पाण्यानं वादळ मग त्या पापडेनारा उडेत, त्या कुडाणाऱ्या उडेत आणि त्या बाया ये राहिले लय नाही मायता पापड लय नाही काही फिरण ये वय नाही येई बाकी नाही वय नाही माई अजून लुगडा बी नाही येशील वय नाही लाली बिली लावणं येई माये ती येडीन माया फिरण ये बाणट सुरूत नाही वय नाही येई. इथलं सुटील येत तरी राहिले राग नाही रुसवा नाही. लग्नास मा त्या मारुती राहिले नैवेद्य देवाला जाय तरी त्यास ना गाणं असा देवणार आहेत. उठरा उठरा हनुमान तुला मानस लगीन निघारीना निवतान तुला देनास. हा भिल्ल सामान्य बाया देऊन करता गाणं म्हणत. उठरा उठरा हनुमान तुला मानस लगीन निघारीना निवतान तुला देनास. आता आपल्या चांगल्या मोठल्या जातन्या बाया म्हणतील कोणी टाकी अंगण मा खाट शिलगाई दिवस होती काटले यंदा इथला का दांगडो घुशेना. हा तुम्ही केस का कर देते बहिणी सोन मन नावने शिलगाई दिवस होती खाटले राहू द्या. विठ्ठल 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 मातंग ऋषींनी सांगितलं बेटा मी जातोय पण तुला एक मार्ग सांगतोय नियम सांगतोय तेवढं लक्षात ठेव. म्हणले काय गुरुजी. बेटा मी तुला सोडून जातोय इथं जो पण येईल कोणी परपुरुष येणार नाही. जो येईल तो जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी तुला भेटायला येईल पण त्याच्यासाठी तुला नियमाचं पालन करावं लागेल. काय तुला अंतकरणापासून भगवंताचं नामचिंतन करायचे. आणि शबरी आई फक्त भगवंताचा धावा करत होती जसं की हे श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम
अंतकरणापासून फक्त भगवंताचं नामचिंतन कर, तुला भेटायला जगाचा मालक येईल. आणि शबरी आईनं गुरुजींच्या शब्दाचं पालन केलं, अंतकरणापासून भगवंताचं नामचिंतन करत होती. आता प्रभू रामचंद्र 14 वर्षाच्या वनवासाला निघाले. लखनजीला सांगायला लागले, लखन चल भैया अपनी माँ को मिलने जाना है भैया. लखनजीला घेऊन निघाले. लखनजीचा प्रश्न, भैया अरे 14 साल तक हम अपनी माँ को नहीं मिल सकते भैया. तेव्हा माझे प्रभू लखनजीला सांगतात, लखन अरे 14 साल तक राह देखने वाली माँ की बात नहीं कर रहा हूँ भैया. अरे 14 वर्ष वाट बघणाऱ्या मायची गोष्ट करत नाही, 82 वर्षाची होईस तोवर वाट बघते त्या मायची गोष्ट करतोय म्हणला. आणि माझा जगाचा मालक शबरी आईला भेटण्यासाठी निघाला. शबरी आईची वय होती 82 वर्ष. शबरी आईला काही दिसत नाही, पण गुरुजींच्या शब्दावर विश्वास होता आणि गुरुजींनी सांगितलेल्या नियमाचं पालन करत होती. अंतकरणापासून देवाची भक्ती करत होती. प्रभू रामचंद्र भावाला घेऊन उभे येतात कुटियाच्या समोर. शबरी आईला दिसत नाही, पण विश्वास गुरुजींच्या शब्दावर. इथं जो येईल तो जगाचा मालक येईल, परपुरुष कोणी येणार नाही. दोघं बंधू आलेले. शबरी आईनं बघितल्याच्या नंतर शबरी आईच्या डोळ्यातून अश्रू होते. लखनजीनं विचारलं, आई साहेब ब्रह्मांडाचा धनी तुमच्या कुटियाच्या समोर असताना तुमच्या डोळ्यात अश्रू आहेत, तुम्ही रडता? तेव्हा शबरी आईनं सांगितलं, दादा रडते रे लखन, पण आई रडण्याचं काय कारण, हा तर आनंदाचा क्षण आहे. ब्रह्मांडाचा धनी तुमच्या कुटियाच्या समोर आहे, मग तुम्ही काहून रडायलात? तेव्हा शबरी आईनं सांगितलं, भैया लहानपणी मायबापांचा त्याग केला, लहानपणी संसाराचा त्याग केला, घराचा त्याग केला. अरे मला इथं पाणी प्यायला ग्लास नाही, पाणी प्यायला भांडं नाही या. आणि आपली हिंदू धर्माची संस्कृती अशी आहे, संत आणि भगवंत दारात आल्याच्या नंतर त्यांचं पद्यपूजन झालं पाहिजे. मला जर देवाची पूजा करायची असेल, देवाचे पाय धुवायचे असतील, तर त्याच्यासाठी माझ्याकडे पात्र असणं गरजेचं आहे. पण मला पाणी प्यायला ग्लास नाही, तर देवाचे पाय धुवायचे कुठं? माझ्याकडे देवाचा पाय धुण्यासाठी भांडं नाही, म्हणून डोळ्यात अश्रू आहे. लखनजीनं गोड उत्तर दिलं, आई साहेब देवाचं पाय धुण्यासाठी तुमच्याकडे पात्र नाही म्हणून रडताय तुम्ही? म्हणे हो लखन. आई देवाचं पाय धुण्यासाठी तुमच्याकडे पात्र नाही म्हणून रडताय, पण मी तुम्हाला स्वाभिमानानं सांगेल, तुमच्याकडे पात्र नाहीये, पण तुमची पात्रता एवढी की जगाचा मालक तुमच्या कुटियाच्या समोर आहे. गुरुजींनी सांगितलं, अंतकरणापासून देवाची भक्ती करा. फक्त भगवंताचं नामचिंतन केल्याच्या नंतर भगवंत तिला भेटायला आला. आई शबरीला रात्रंदिवस नामचिंतन केलं म्हणून भगवंताची प्राप्ती. साधकांनी सांगितलं, ठीक आहे नाथबाबा तुम्ही म्हणसान त्या शब्दावर आम्ही विश्वास ठेवतो. रात्रंदिवस नामचिंतन केल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होते. बरं ठीक आहे, आम्ही रात्रंदिवस नामचिंतन करू. मग देवाला एवढंच आवडेल नाही, आम्हाला जवळ करेल का? नाथबाबा सांगतात, अरे ही तर सुरुवात आहे, मग अजून पुढचा नियम आहे का? अभंगाच्या दुसऱ्या चरणात
पहिला प्रकार सांगितला, साधकांनी सांगितलं रात्रंदिवस नामचिंतन केल्याच्या नंतर भगवंत आम्हाला जवळ करेल का, प्रसन्न होईल का? नाथबाबा सांगतात भैया ही तर सुरुवात आहे, मग